तर डोक्यावर झाड कोसळल्यामुळे एका तरुणाचा दुर्दैवी अंत झालेला आहे। पुण्यातल्या कर्वेनगर परिसरातली ही घटना आहे। अलंकार पोलीस ठाण्यापासून जवळ असलेल्या ठिकाणची ही घटना आहे। राहुल जोशी असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे। पावसामुळे कुजलेलं झाड थेट एका दुचाकी स्वाराच्या डोक्यात पडलं आणि यात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला। तर आपण बघतोय या तरुणाचा जागीच मृत्यू झालेला आहे। झाड कोसळल्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झालेला आहे। अतिशय धक्कादायक अशी ही घटना पुण्यामध्ये कर्वेनगर परिसरात झाड दुचाकी चालकाच्या डोक्यावर पडलं आणि त्याचा मृत्यू झाला आहे। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण बघतोय मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे हे झाड कोसळलं असं सांगण्यात येत आहे। काय या संदर्भातली अधिकची माहिती? निश्चितपणे अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल, कारण की गेल्या 2 दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्याच निमित्ताने जे झाडापडीच्या घटना आहेत त्या देखील मोठ्या प्रमाणावर होत असताना पुण्यातील कर्वेनगर भागात असणाऱ्या एका झाड जे आहे ते एका दुचाकी स्वाराच्या डोक्यावर पडलं आणि त्यात त्याचा मृत्यू झालाय। खरं तर संध्याकाळची वेळ होती आणि हा तरुण जो आहे तो त्याच्या घराकडे सिंहगड रोड या परिसरात जाण्यासाठी निघाला असताना कर्वेनगर परिसरातील समर्थ पथावर जात असताना एक कुजलेल्या झाडाची मोठी फांदी जी आहे ती या तरुणाच्या डोक्यात पडली आणि त्यातच या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। बिलकुल, धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय पुण्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे। झाड कोसळल्यामुळे एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे।